विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथील जी क्लर्क पोस्ट होती त्या पोस्टसाठी आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे. आन्सर कीमधून तुम्ही तुमचे दिलेले प्रश्नांची उत्तरे तंतोतंत किती खरे ठरत आहेत किंवा तुम्हाला त्यात काही ऑब्जेक्शन आहे का किंवा तुमचा स्कोर किती येत आहे. तुम्हाला अनेक प्रश्न जे आहेत ते तुम्ही कमेंटमार्फत विचारणा केली आहे. संभाव्य कट ऑफ असेल, संभाव्य निकाल तारीख असेल किंवा टायपिंग कशी होईल, कोणत्या लँग्वेजमध्ये होईल, त्या संपूर्ण गोष्टींचे प्रश्नांचे उत्तरं जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी हायलाईट केलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर मी अगोदर देण्याचा प्रयत्न करतो. तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर टायपिंग कोणी सुरू करावी किंवा टायपिंग मला आता तर मिळालेले आहेत की फक्त मला 45 मार्क्स आहेत. तर तुम्ही सांगितलं होतं की 45 मार्क्स आणणं कंपल्सरी आहे किंवा मॅन्डेटरी आहे, तर मी टायपिंग सुरू करावी का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक व्यवस्थित सांगण्याचा माझा एक उद्देश असा आहे की जर तुम्हाला 45 मार्क्स किंवा 45+ मार्क जर तुम्हाला आले असतील तर तुम्ही टायपिंग जी आहे ती सुरू करायची आहे. कारण टायपिंग जी आहे त्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळ किंवा अल्प वेळ तुम्हाला मिळणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही टायपिंग जर नाही केली तर ज्यावेळेस 20 पैकी 10 मार्क्स मिनिमम येण्याचे चान्सेस जे आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप कमी असतात. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 मार्क्स त्या टायपिंग परीक्षेत जर नाही आले तर तुमचं पुढचं म्हणजे पुढची जी तुमची प्रोसेस असते, इंटरव्ह्यू किंवा आपण त्याला व्हायवा म्हणतो, त्यासाठी तुम्ही इलिजिबल ठरत नाही, तुमचे कितीही मार्क्स असले तरीही. कारण त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की मिनिमम मार्क्स तुम्हाला इतके मार्क्स असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने नोटिफिकेशनमध्ये त्यांनी व्यवस्थित मराठीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 45 मार्क्स असतील आणि तुम्हाला जर संधी मिळत असेल टायपिंग करण्याची, तर विद्यार्थी मित्रांनो टायपिंगमध्ये जर तुम्ही व्यवस्थित टायपिंग करून जर तुम्हाला मिनिमम मार्क्स जर तुम्हाला 15 किंवा 16 किंवा 17 किंवा 13, 14 असे मार्क जर तुम्हाला आले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी चान्स मिळू शकतो. आता ते आपण पाहणार आहोत की तो कट ऑफ लावतात का, किंवा मी ते अगोदर तुम्हाला पुढच्या ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर देणार आहे की कट ऑफ काय असू शकतो किंवा कट ऑफ लागणार आहे का किंवा नाही, त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला पुढचं व्यवस्थित तुम्हाला गायडन्स करणार आहे. टायपिंग कोणी सुरू करावी, तर ज्याला विद्यार्थ्यांना 45+ मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग व्यवस्थित सुरू करायची आहे. आता टायपिंग कशी असेल ह्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. तर टायपिंग कशी असेल तर तुमची टायपिंग जी आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे. इंग्लिशमध्ये असल्या कारणाने तुम्हाला 400 वर्ड जे आहेत ते तुम्हाला टाईप करावे लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी इंग्लिश टायपिंगमध्ये जे टायपिंग करणारे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे 40 पर वर्ड्स किंवा 50 जे असतं तुमचं 50 प्रति वर्ड जे तुमचे शब्द असतात, एका मिनटाला 50 किंवा जे तुमची टायपिंगची लेवल असते 50, 40, 30 तेही तुमची तिथं काहीही कामात येणार नाही. कारण टायपिंग जर तुम्ही व्यवस्थित केली नाही, नागपूर खंडपीठचा अनुभव आहे, तुम्हाला अगोदरही मी सांगितलं आहे. नागपूर खंडपीठचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. भरपूर विद्यार्थ्यांना मायनसमध्ये मार्क मिळाले होते. कारण तुम्ही जितकं लाईटली हायकोर्टचं क्लर्कची जी पोस्ट आहे त्याला टायपिंगला तुम्ही जितक्या लाईटली घ्याल तितकं तुमचं लाईटली जे आहे तुम्हाला मार्क मिळणार आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 45 मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सुरू करायची आहे. टायपिंग ही मराठीमध्ये असेल. त्यांनी तुम्हाला देऊन दिलेत की किती वर्ड्स येणार आहेत किंवा तुम्हाला किती मिनिमम मार्क्स लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला देऊन दिलेलं आहे. आता कमी मार्क्स आहेत, काय करावं? आता बहुतांश विद्यार्थ्यांचा हाच क्वेश्चन आहे की सर मला कमी मार्क्स आलेले आहेत तर मी काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना मी अगोदर एक सूचना देतो की जर समजा तुम्हाला कमी मार्क्स आहेत, कमी म्हणजे किती, तर तुम्हाला 45पेक्षा कमी मार्क्स म्हणजे समजा 44पेक्षा तुम्हाला कमी मार्क्स आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं कुठेही नाव येणार नाही. याचे चान्सेस कमीपेक्षा नगण्य आहेत. म्हणजे तुमचं नाव येणारच नाही टायपिंगसाठी. कारण त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला 90 पैकी 50% मार्क्स म्हणजेच 45 मार्क्स मॅन्डेटरी आहे आणणं कमीत कमी. म्हणून ज्यांना कमी मार्क्स आहेत
त्यांचा इथे विषय जो आहे किंवा 45 गुण नाहीत टायपिंगसाठी चान्स आहे का, त्यांचं उत्तर जे आहे ते मी आता इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की कमी मार्क्स म्हणजे कमी मार्क्स किती, तर 50 असतील किंवा 52 असतील, 48 असतील, 47 असतील, 46 असतील, काही विद्यार्थ्यांना 53 असतील. मग हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी होप्स सोडायचे आहेत का, तर मी अगोदरच क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला टायपिंगसाठी चान्स किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळालं तर समजून घ्यायचं आहे की तुमचे चान्सेस सिलेक्शनचे आहेत. एवढं तुम्ही माइंडसेटमध्ये क्लिअर ठेवायचं आहे, तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत. टायपिंग कुठे व कधी होईल, तर विद्यार्थी मित्रांनो आता टायपिंगसाठी खूप कमी विद्यार्थी किंवा जेव्हा रिझल्ट लागेल, आपला निकाल लागेल, त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, मी पोलसुद्धा दिला आहे. त्याचं पोलमध्ये काहीतरी विद्यार्थ्यांनी पोलचे आन्सर देतील. त्यानंतर आपल्याला एक अनुमान येईल की किती विद्यार्थी क्वालिफाय होत आहेत 27,000मधून. तर जर समजा विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुंबईला जावं लागेल टायपिंगसाठी. समजा विद्यार्थ्यांची संख्या जर खूप जास्त असली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते जे तुम्हाला रिजनल सेंटर त्यांनी दिलेले आहेत, जे तुम्ही पेपर तुमची देऊन आले त्या सेंटरमध्ये सुद्धा तुमचं टायपिंग होऊ शकतं. आता कधी होईल, तर विद्यार्थी मित्रांनो संभाव्य डेट जी आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे की संभाव्य डेट किंवा तुमची टायपिंगसाठी तुम्हाला किती वेळ मिळेल. जेव्हा तुमचा रिझल्ट लागला तुम्हाला परत एक परिपत्रक पब्लिश होईल की तुमची टायपिंगची हॉल तिकीट असतील किंवा तुम्ही जे दिलेलं आता तुम्ही जे पेपर दिलेला आहे त्याचं हॉल तिकीट तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे, कारण प्रत्येक प्रोसेससाठी तुमचं जे हॉल तिकीट जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. मग आता टायपिंग तुमची एखाद्या वेळेस मुंबईला होऊ शकते जर विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तर कधी होईल, तर त्याची संभाव्य डेट जी आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या तुम्हाला फक्त 15 दिवसात तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना येऊन जाईल. त्याची तुम्हाला परिपत्रकसुद्धा येऊन जाईल येणाऱ्या 15 दिवसाच्या आत. 15 डेजच्या आत तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर होऊन जातील की तुमची टायपिंग परीक्षा कुठे असेल, कधी होईल, कशी होईल, संपूर्ण गोष्टी तुमच्या ते क्लिअर होऊन जातील. आता विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असे आहेत की सर मग आता आम्ही मार्क्स जे आहेत ते आम्हाला इतके आलेले आहेत, मग आता जे त्यांनी आन्सर की दिली आहे त्यानुसार आम्हाला जर का ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आन्सर की जी आहे ते आलेली आहे. तुम्हाला जर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ते ऑब्जेक्शन मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्याला ऑब्जेक्शनमध्ये जाऊन ते राईज करू शकतात. तुम्हाला किती मार्क्स येत आहेत टायपिंगमध्ये किंवा तुम्हाला आता मार्क्स जे आहेत तुमचे 90 पैकी तुम्हाला किती गुण येत आहेत किंवा तुम्ही किती मार्क्स अचीव करत आहात ते सुद्धा तुम्ही आवर्जून आपण जो घेतलेला पोल आहे त्यामध्ये ऑथेंटिक असे मार्क टाका. जर समजा तुम्हाला 45पेक्षा कमी मार्क्स असतील तर कृपया करून पोलला सहभागी होऊ नका. कमेंट करा की सर मला यावेळेस 45पेक्षा कमी मार्क्स आहेत, परंतु चुकीचा पोल देऊ नका. कारण तुम्हाला एक अशी विनंती आहे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की आपले विद्यार्थी किती मार्कांपेक्षा अचीव होऊ शकतात. आणि 45 माझा जो संभाव्य अंदाज आहे की 45 मार्कवाल्यांना टायपिंगसाठी त्यांनी इलिजिबल करायला पाहिजे. मी आजही माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या किंवा ते स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. 45 मार्क्स ज्या विद्यार्थ्याला आहेत त्या विद्यार्थ्याला टायपिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा टायपिंगसाठी त्याला बोलावण्यात येऊ शकतं, बोलावण्यात येईल असं माझं स्टेटमेंट आहे. आता पाहूयात आपण की जेव्हा निकाल लागेल किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर होऊन जातील. चला विद्यार्थी मित्रांनो तर मी तुमची रजा घेतो. काही जर अपडेट आली तर मी ते तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. पोलमध्ये सहभागी व्हा. पोलमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही सहभागी होऊन तुमचं पोलमध्ये किती मार्क्स येत आहेत ते व्यवस्थित आवर्जून तिथं तुम्ही पोलमध्ये आन्सर द्यायचं आहे. चला विद्यार्थ्यांना तर तुमची रजा घेतो. जय हिंद. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर त्या चॅनलवर विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स आहेत वेळोवेळी मिळत जातील.